नमस्कार महाराष्ट्र, मी आकाश कुंभार. संभाजी टेलिफिल्म प्रेझेंट द एके टॉक शो या मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गेले काही पॉडकास्टला तुम्ही खूप सारं प्रेम दिलेलं आहे. आज पुन्हा एकदा आपल्या बरोबर फार एक स्पेशल गेस्ट आहेत. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटली न्यायचा असेल तर द एके टॉक तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, तुमचे कष्ट कसे होते, तुमचा व्यवसाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्राहकापर्यंत न्यायची जबाबदारी आमची असेल. द एके टॉकच्या या सुंदर अशा स्टुडिओमध्ये तुमचा पॉडकास्ट रेकॉर्ड केला जाईल. तर बुक करा तुमचं सीट आजच. घेऊया आकाशात उंच भरारी आकाश बरोबर. The Eke Talks. माझे फेवरेट वकील मिलिंद पवार सर आज आपल्याबरोबर आहे. सर, कशा आहेत सर? व्यवस्थित. सर, कसं चालू आहे? पुन्हा कसं वाटतंय तुम्हाला द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शोच्या स्टुडिओमध्ये? आज आपण मराठी पॉडकास्ट करतोय, कसं वाटतंय? बरोबर आहे. द एके टॉक या पॉडकास्ट मध्ये आल्यानंतर इथलं वातावरण पाहिल्यानंतर एक तर वातावरण प्रफुल्लित आहे आणि एकदम फ्रेश आणि चांगलं वाटतंय. बरोबर. सर, काय चालू आहे सध्याचं स्केड्यूल काय आहे? सध्या आपलं काय आता रेग्युलर आमचं कोर्ट ऑफिस, बरोबर, क्लायंट बरोबर, डिस्कशन, बरोबर, जे रेग्युलर रुटीन असतं. लॉकडाऊन मध्ये डिस्टर्ब झालं तर आता बऱ्यापैकी ट्रॅकवर आले, बरोबर, आता सुरू झाले सगळं. बरोबर. सर, महाराष्ट्रातला किंवा तुमच्या आयुष्यातला हॉट टॉपिक कोणता आहे आता, जो ज्यासाठी तुम्ही लढा देताय? हॉट टॉपिक म्हणजे तसं आता 1990 मध्ये जवळपास माझ्या प्रॅक्टिसला आता 33 वर्ष झाली. अरे बापरे. 33 वर्षामध्ये अनेक विषय हाता घालून गेले. बरोबर. अण्णा हजारेंच्या वतीने आम्ही सुरेश दादा जैन तो खटला चालवला. ओके. मध्ये तेलगी प्रकरण फार भारतामध्ये गाजलं होतं. तो जवळून बघण्याचा प्रसंग आला. बरोबर. तो खटलाही जवळून पाहिला. बरोबर. त्यानंतर मध्ये एक सामाजिक भावनेतून पुण्यातलं भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला झाला. शिवाजी महाराजांची बातमी झाली जिजामातेची. बरोबर. तो एक खटला फार गाजला. मध्ये आता लेटेस्ट नवीन मध्ये म्हणलं तर शिक्षण मंडळातला जो घोटाळा झाला, तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे की ज्यांनी अनेक स्टुडंट बोगस पत्रिकेतून पास केले, बऱ्याच काय गोष्टी झाल्या. टीईटी घोटाळा. बरोबर. तर त्यातले मुख्य आरोपी जे होते तुकाराम सुपे, त्यांचं म्हणजे ते केस आपल्याकडेच होते, त्यांचाही मी जामीन केला. बरोबर. असे बरेचसे काही ना काही वेगवेगळे चालू असतात. सर, हे महाराष्ट्रातले आणि देशातले फार मोठे खटले आहेत आणि ते पण तू म्हणजे एक म्हणतो ना आपण, ज्या खटल्यानं तुम्ही लढा दिलाय. सर, जर एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या व्यक्तीला जर मिलिंद पवार व्हायचं असेल, ऍडव्होकेट मिलिंद पवार व्हायचं असेल, तर त्यांनी काय स्वप्न पाहिलं पाहिजे, काय मेहनत केली पाहिजे? काय मेहनत केली पाहिजे म्हणजे ज्या वेळेला मला वाटतं 87-88 ला लॉला ऍडमिशन घेतलं सिम्बॉयसिस कॉलेजला पुण्यामध्ये. ओके. लॉला ऍडमिशन घेतलं. वडील आमचे रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रिन्सिपल. ओके. त्यांची नोकरी सगळी झाली नगर जिल्ह्यामध्ये. बरोबर. आणि 90-91 ला मी लॉ पास झालो. बरोबर. आणि त्यावेळेला काय मोबाईल लँडलाईन मिळणं सुद्धा मुश्किल. आणि वडिलांचं पत्र आलं की पुण्यामध्ये हर्षद निंबाळकर नावाचे एक वकील आहेत. ओके. त्यांच्या मिसेस ह्या माझ्या स्टुडंट आहेत. ओके. तर तू त्यांच्याकडे, तर त्यावेळेला हे आमचे म्हणजे विराज काकडे पत्रव्यवहार गुरु त्यावेळेस. पत्रव्यवहार विराज काकडे, हर्षद निंबाळकर, त्यांचे गुरु विजयराव मोहिते म्हणजे वंदना चव्हाण वगैरे, हा सगळा ग्रुप. आणि हा क्रिमिनल मधला एकदम टॉपचा ग्रुप. तर वडिलांना मी पत्र पाठवलं, तुम्ही समक्ष जर आले तर बरं होईल. बरोबर. मग आमच्या निंबाळकर सरांचे आमचे मेहुणे होते, अण्णा पाटील म्हणून, त्यांना बरोबर घेऊन आले आणि वडिलांना डायरेक्ट चेंबर मध्ये घेऊन गेले आणि निंबाळकरांना सांगितलं की अशा सरांचे चिरंजीव. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं अरे मग हा घरातलाच आहे. आणि मग तिथून जे सुरुवात झाली तर आजपर्यंत येऊन थांबलोय. बरोबर. ह्याच्यामध्ये मला एक म्हणता येईल की लॉ केलं किंवा वकिलीमध्ये आल्यानंतर तुम्हाला गुरु चांगला मिळणं फार महत्वाचं असतं. आज आमच्या घरामध्ये विचार जर केला, घरात विचार केला तर वकील कुणीच नाही. वडील आमचे शिक्षण म्हणजे शिक्षक, प्रिन्सिपल. बरोबर. सर, एक छोटासा प्रश्न यामध्ये की हा जो द एके टॉक
हा जो मराठी पॉडकास्ट करायचा निर्णय हा माझा आहे, बरोबर? बरोबर आहे. त्यावेळेस तुमचा असा काय निर्णय होता की तुमचा निर्णय होता की तुम्हाला वकील झालं पाहिजे, का तुमच्या वडिलांचा, फॅमिली मेंबरचा कोणाचा हा विचार होता? नाही, माझं बीकॉम झालं हा, 87-88 दरम्यान. ओके. आणि बीकॉम झाल्यानंतर आम्ही जिथं राहत होतो नवी पेठेमध्ये, मी कॉलेजला असताना माझ्या बरोबरचे काही मुलं लॉला गेले होते, एक वर्ष संपलं होतं. ओके, तर वडिलांना पत्र पाठवलं, आता बीकॉम झाले, ते म्हणले तुला काही योग्य वाटलं ते निर्णय तू घे, बरोबर. तुला शिकायचंय. म्हटलं एम.कॉम करून कुठेतरी अकाउंटिंग, मला थोडा अकाउंटचा प्रॉब्लेमच होता तसाही. मग करायचं काय, मग मित्र लॉला गेले तर म्हटलं मग आपणही लॉला जाऊ. बरोबर. तोपर्यंत संपूर्ण म्हणजे असं काहीच दिशा नव्हती, आपण वकिली जाणार आहे, काय करायचं काय नाही. पण मी आत्ता सांगितलं की नशिबाने तुम्हाला गुरु चांगला मिळणं फार महत्वाचं असतं. आणि त्यावेळेला मला काही वरी म्हणजे आमचे विराज काकडे, हर्षित निंबाळकर हे भेटले. त्यांच्या केसेस कशा चालवायच्या, आर्ग्युमेंट कसे चालायचे, त्यांचे सगळे मोठे मोठे क्लायंट, हे सगळं बघत 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 आम्ही मोठे झालो. आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. बरोबर. म्हणजे सुरुवातीला गुरु मिळणं फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि गुरुचे सगळे चांगले गुण कसे आचरणात आणता येईल, बरोबर, ते त्यानंतर महत्वाचं आहे. आणि शेवटी मग हार्डवर्क कसं आहे, आता शेवटी प्रॅक्टिस करत असताना बरोबर, माझं जे काही डोकं चालतंय तुमचं चालेल असं नसतं ना. बरोबर आहे, अर्थातच. ज्याला जी आवड असते, मी कशा केसेस चालवतो, कसा आर्ग्युमेंट करतो, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे वकिलीमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट, स्वतःचं डोकं चाललं पाहिजे. तुम्ही कसं आर्ग्युमेंट करता तसंच मला येईल असं नाही करू शकत. बरोबर. ते कशी क्रॉस घेतायत उलट तपासणी, तसं मी गेलं असं नाही. मग स्वतः तुम्ही डेव्हलप व्हायला पाहिजे, स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये पैशाला महत्व द्यायचं का शिक्षणाला? मग आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये पैशापेक्षा काय आपल्याला शिकता येईल, तो आपले गुरु किंवा अनेक असे आमचे ज्येष्ठ वकील आहेत, कशा केसेस चालवतात, कसं युक्तिवाद करतात, उलट तपासणी कशा घेतात, त्यामध्ये आय विटनेस असतात, डॉक्टर असतात, अशा अनेक प्रकारचे विटनेस, ते कशी त्यांची क्रॉस घ्यायची, हे एकदा तुम्ही अवगत केलं सुरुवातीच्या काळात, की नंतर मग पुढे भविष्यात काय अडचण येत नाही. हे मी स्वतः अनुभवतोय. बरोबर. का अनुभवतोय ते माझं मला कळतंय. आपण कुठं होतो, म्हणजे बीकॉम केलं, लॉला गेलो, घरामध्ये वकील कोणी नाही, अक्षरशः शिकवायला कोणी नाही. बरोबर. पण आज ज्या स्थितीमध्ये तो जो मी अनुभव घेतोय, तो अनुभव म्हणजे कसा, की जसं तुम्हाला जर सांगितलं मी की हे साखर आहे पण फार गोड आहे, बरोबर, ते कधी कळणार? खाल्ल्यानंतर. म्हणजे ते किती मला त्यातला आनंद मिळतो हा आज मी सांगू शकतो. बरोबर. या स्टेजला आल्यानंतर. सर, यातून एकच गोष्ट दिसते की तुमचं आणि पुस्तकाचं नातं फार जुनं आहे. पुस्तकी अभ्यास म्हणतो ना आपण, तो फार चांगला तुम्ही जपून ठेवलाय. कारण मी प्रेक्षकांना एक गोष्ट सांगेल की सर ज्यावेळेस पहिल्यांदा स्टुडिओला आले होते त्यावेळेस त्यांनी एक छोटीशी भेटवस्तू दिली आहे मला, आणि ते म्हणजे एक पुस्तक आहे. बरोबर सर? सर, फार चांगलं पुस्तक आहे सर ते. सर, आजकालच्या जर विद्यार्थ्यांना वकील व्हायचं असेल तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे आणि कुठून ही सुरुवात केली पाहिजे? कारण की काय होतं ना, आजकाल खूप काही नवीन क्षेत्र आलेत, तर कसं पाहिलं पाहिजे या क्षेत्राकडे? तर त्यामध्ये जुन्या काळातली वकिली किंवा लॉ आणि आता नवीन हा जर आता कायदा बदललाय, 1 जुलैपासून नवीन अंमलात येईल, बरोबर, हा एक भाग झालाच आहे. बरोबर. पूर्वीच्या काळात गेला वकिलीचा आपण विचार केला तर आत्ताचे जे मुलं आहेत, आत्ताची मुलं ह्या प्रोफेशनकडे करिअर म्हणून बघायला लागलेत. ही एक चांगली गोष्ट आहे. बरोबर. शेवटी कायद्याचं नॉलेज असणं केव्हाही चांगलं. बरोबर. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे कसं वकील व्हायचे, मग आपलं हळूहळू प्रॅक्टिस, ट्रॅडिशनल प्रॅक्टिस असायची. हल्ली वकिलांमध्ये, लॉ मध्ये सुद्धा अनेक ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला आहेत. भरपूर प्रकारचे तुम्हाला आता मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉब मिळत आहेत, चांगल्या प्रकारचे त्यांना पगारही मिळतात, बरोबर, चांगल्या प्रकारचं पॅकेज ठरलेलं असतं. त्यामुळे काम करायला संधी भरपूर आहे. बरोबर. फक्त तेवढं हार्डवर्क मात्र तुम्हाला घ्यायला पाहिजे. बरोबर. आता राहिले आमची रेग्युलर प्रॅक्टिस. रेग्युलर म्हणजे काय, कोर्टात जाणे, मग सिव्हिल असेल, क्रिमिनल असेल, फॅमिली कौटुंबिक न्यायालय असेल, कॉपरेटिव्ह, लेबर कोर्ट, अशा अनेक प्रकारचे कोर्ट आहेत. बरोबर. मग ती झाली आमची ट्रॅडिशनल प्रॅक्टिस. वाद, बरोबर, की जिथं समजा आता गुन्हा दाखल झाला, पहिला म्हणजे अटक झाली असेल तर रेग्युलर बेल, अटक नसेल झालं तर अटकपूर्व जामीन, बरोबर, क्रिमिनल नंतर चार्जशीट, नंतर ट्रायल, आणि दिवाणी असेल तर मग मनाई घेण्यापासून तर दिवाणी दावा निकाल लागेपर्यंत, अशा अनेक प्रकारचे कामाच्या पद्धती आहेत. बरोबर. पण नवीन मुलांनी जर विचार केला तर तुम्हाला भरपूर प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. फक्त हार्डवर्क घ्यायची तुमची तयारी पाहिजे. बरोबर. आता राहिला प्रश्न आमच्या रेग्युलर कोर्टाच्या प्रॅक्टिसचा. तुम्हाला जर न्यायालय द्यायचं असेल कोर्टामध्ये तर कुठला तरी चांगला गुरु मिळणं गरजेचं आहे. अर्थातच. गुरु का पाहिजे? त्या गुरुकडे जात असताना शिक्षण मिळतं, केसेस हाताळायला मिळतात, बरोबर, त्या माध्यमातून क्लायंट संपर्कात येतात. बरोबर. भविष्यामध्ये जर एखादा ज्युनियर, आता आम्ही पण तेच केलं,
चांगले काम करत गेलो. जुने जे काही क्लायंट होते बरोबर. सिनियर होत जातो. छोटे छोटे काम करत नाहीत सिनियर. बरोबर ते बरोबर काय म्हणतात, तो माझा ज्युनियर आहे, तो काम चांगलं करेल, करेल तो. हो माझा ज्युनियर करतोय तर करू दे. बरोबर मग तो जो ज्युनियर असतो तो मोठा होत जातो. बरोबर. म्हणून पहिलं सिनियर चांगलं मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून बेसिक नॉलेज तुम्हाला तिथे मिळेल, बरोबर केसेस चालवायला मिळतील आणि क्लायंटचा संपर्क वाढेल. बरोबर. शेवटी कुठलाही वकील असेल, डॉक्टर असेल, प्रोफेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पब्लिक मध्ये एक आयडेंटिटी व्हायला पाहिजे बरोबर की हा चांगला वकील आहे. बरोबर तुम्ही लॉ केलं आणि घरातच बसले, तुम्हाला शेजारच्या घराला ओळखणार नाही का आलो वकील आहे म्हणून. म्हणून बरोबर. चांगल्या ऑफिसला जाऊन चांगल्या सिनियर कडे जर काम केलं, चार लोक तुम्हाला ओळखतील की हा वकील चांगला आहे. बरोबर. आणि चांगलं काम केलं ऑटोमॅटिक लोक तुमच्याकडे येतात, तुमची माउथ टू माउथ पब्लिसिटी वाढते, कामाचं प्रमाण वाढतं आणि प्रमाण एवढं वाढतं की जे एखादी नोकरी करून तुम्हाला इन्कम मिळणार नाही तेवढं प्रॅक्टिस मध्ये आरामशीर राहून तुम्हाला मिळू शकतं. अर्थातच. बरोबर सर. अर्थातच तुम्ही आता जसं सांगितलं आणि मागील पॉडकास्ट मध्ये पण तुम्ही सांगितलं होतं की मी नेहमी म्हणजे तुम्ही पैशापेक्षा शिकायला काय मिळते या सब्जेक्टवर नेहमी काम करता. आणि हेच डिस्कशन तुमचं अब्दुल करीम तेलगे यांच्या बरोबर पण झालं होतं त्या केसमध्ये. कारण तुम्हाला माहितीये या व्यक्तीने गुन्हा केलाय, भले की तो सिद्ध झाला नाही झाला हा नंतरचा भाग, पण तुम्ही एक शिकण्यासाठी ती केस हँडल केली. मी पण माझ्या करिअरमध्ये आता जवळपास 12 वर्ष झाले मी काम करतोय. मी नेहमी एकच पाहतो की मी नवीन काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत असतो. काही ठिकाणी मला पैसे द्यायला लागतात किंवा काही ठिकाणावरून पैसे पण येतात, पण मी एक पाहतो इथं मला शिकायला काय मिळते. सो मी नेहमी त्या विचाराने चालणारा मुलगा. आणि खरंच मला फार छान वाटलं आज तुमच्याबरोबर हे सगळं डिस्कस करून. सर, तुम्ही कोणाला तुमचा आदर्श म्हणून पाहता एक वकील म्हणून? आता वकिलांमध्ये जर विचार केला तर शेवटी आदर्श आमचे कोण असतात, ज्यांच्याकडे आम्ही आमच्या वकिलीचा श्री गणेशा केला. बरोबर. म्हणजे अर्थात आमचे गुरु बरोबर. युवराज काकडे, हर्षित निंबाळकर. बरोबर. त्या दोघांचे गुरु विजयराव मोहिते. मग हे जे काही सर्कल, म्हणजे आज आम्ही अभिमानाने सांगतो आमच्या पुण्याच्या म्हणजे शिवाजीनगर क्वार्टरला विचार केला तर विजयराव मोहिते असतील, पूर्वीच्या काळातले बाबा भेडे असतील, ह्या लोकांनी जे काही केसेस चालवल्या त्यांची उलट तपासण्याची जी काही पद्धत होती आणि तोच वारसा आमच्या समोर आला. त्यामुळे आम्हाला समोर दुसरा कोणी वकील केस चालवायला लागला, आमच्या समोर आमचाच कलिग असतो, तर आम्हाला त्यातला फरक जाणवतो की ह्या विटनेसला कशी क्रॉस घ्यायला पाहिजे होती आणि हा काय घेतोय, आणि आमच्या ग्रुप मधला आला की तो कशी क्रॉस घेतो. बरोबर. हा लगेच फरक जाणवतो. आणि म्हणून साहजिकच ते आमचे आदर्श असतात. शेवटी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. त्यांच्या बोटाला धरूनच आम्ही इथपर्यंत आलेलो असतो. बरोबर. म्हणून साहजिकच आदर्श म्हणून आमचे गुरुच असतात. बरोबर बरोबर. सर, काय सांगताल आजकालच्या विद्यार्थ्यांना? वकिलीमध्ये पण बरेच क्षेत्र आहे, जसं सिव्हिल आहे, कॉर्पोरेट आहे, अजूनही बरेच असतील. तर काय सजेस्ट करतात की कशामध्ये करिअर केलं पाहिजे, कोणतं डिपार्टमेंट चूज केलं पाहिजे? आता मुळात लॉ कम्प्लीट झालं की बऱ्याच वेळेला लॉ कम्प्लीट झाल्यानंतर अशी दिशा ठरलेली नसती. आता मी लॉच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं आणि मी आता क्रिमिनलचाच वकील होणार, टॉपचाच होणार, मी सिव्हिलचाच होणार, मी कोऑपरेटिव्ह कोर्टाच का, असं काही ठरलेलं नसतं. मुळात माझं असं म्हणणं आहे की आपण वकील झाल्यानंतर आपल्याला समजा आता आपल्या नात्यातले असतात, बरोबर, मित्रमंडळी असतात, कोणाचा शेतीचा प्रॉब्लेम असतो, कोणाचा फॅमिलीचा प्रॉब्लेम असतो, कोणाच्या हाणामाऱ्या काहीतरी भानगडी असतात. बरोबर. तर प्रत्येक गोष्टीचा थोडा थोडा तरी सल्ला देता आला पाहिजे. म्हणजे बेसिक हे नॉलेज तुम्हाला सगळंच पाहिजे, बरोबर, सल्ला देण्यापुरतं तरी. बरोबर. आणि एकदा तुम्ही त्यामध्ये पडले मग तुमची आवड कुठल्या बाजूला आहे. काही लोकांची क्रिमिनलला असते, क्रिमिनलला तसं कष्ट कमी आहेत, बरोबर, कारण सगळं पोलीस चार्जशीट, पोलीस गुन्हा दाखल होतो, FIR दाखल करतात, आरोपीला अटक होती, रिमांड रिपोर्ट येतात, नंतर बेल होतो नाही होत, नंतर चार्जशीट येतं. वकिलांचं काम काय आहे, तर चार्जशीट आलं वाचायचं, केस चालवायची. बरोबर, मग बरोबर. तसं आम्हाला काम तसं फार कमी आहे. पण तेच तुम्ही सिव्हिलचा विचार केला तर सिव्हिलचा एखादा शेतकरी येतो, एखाद्या वाड्याचा मालक येतो, तो सांगतो हे माझे 10 भाडेकरी खालीच करत नाहीत. बरोबर. शेतकरी सांगतो हा माझा बांध होता, ह्याने बांध टोकरलाय, माझ्या हद्दीमध्ये घुसलाय. एखादा शेतकरी सांगतो हे माझं क्षेत्र आहे, पण शेजारजीने फसवून विकूनच टाकले. अशा अनेक गोष्टी आहेत. हा आपल्याला सल्ला देता यायला पाहिजे. मग त्यात तुमची आवड निर्माण काय, पण सिव्हिल मध्ये कष्ट भरपूर आहे. मग तो आल्यानंतर मग पहिली त्याला नोटीस पाठवणं, नोटीस पाठवली की मग दावा तयार करणं, दावा दाखल करून मनाई असेल तर मनाई घेणे, नसेल तर नसेल. बरोबर. दाव्याचा कुठला प्रकार आहे, त्यामध्ये कष्ट भरपूर आहेत. त्या मानाने क्रिमिनलला जास्त काही नाही. बरोबर. पण शेवटी तुमची आवड काय, आवड काय. आता क्रिमिनलला कसं आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड, म्हणजे जसं म्हणतो ना आपण चतुर बिरबल, साक्षीदार बॉक्स मध्ये उभा आहे आणि आपण घरी अभ्यास करून आलोय की आता आपल्याला ह्या विटनेसला हे प्रश्न घ्यायचे, हे प्रश्न घ्यायचे,
तो विटनेस आपल्यापेक्षा हुशार असतो. बरोबर. तो इतका शार्प असतो, प्रश्न विचारक त्याला माहिती असतं तर उत्तर काय द्यायचंय. मग त्यावेळेला ऐन वेळेला आपले क्रॉस बदलायला लागते. बरोबर. मग हे सगळं जमलं पाहिजे ते क्रिमिनल मध्ये. आणि क्रिमिनलचं असं आहे, जर आपली उलट तपासणी केस चालवणं चुकली तर एखाद्या आरोपीला तुम्ही फाशीपर्यंत नेऊन पोहोचू शकता. हो. अनेक वेळेला असं घडलंय, आमचेच कलिग असतात, बोलायचं नसतं, पण वकिलांच्या चुकांमुळे सुद्धा जन्मठेप होतात. ओके. तर हायकोर्टला टिकतात केसेस, नाही टिकत तो नंतरचा भाग आहे. बरोबर. असं पण आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही बेसिक पहिले शिकून घ्यायला पाहिजे, मग क्रिमिनल प्रॅक्टिस. त्या मानाने सिव्हिल मध्ये तसं काही नसतं. सिव्हिल मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन मिळाले, तुम्ही दावा दाखल केला आणि दाव्यामध्ये असं वाटलं की क्लायंटने चुकीची माहिती दिली बरोबर. किंवा आपल्याकडनं चुकीचा दावा ड्राफ्ट झाला, बरोबर. तरी तुम्ही तो अमेंड करू शकता, बरोबर. दाव्यात बदल करू शकता. पण क्रिमिनलला तसं नाहीये, बरोबर. चुकला की चुकला. बरोबर. बरोबर. म्हणजे होत्याचं नव्हतं. त्यामुळे तसं जसं डॉक्टर एखादा सर्जरी करायला घेतो, नीट झाली तर ठीक, त्याला नाही तर अभ्यास पाहिजे पेशंट, त्याचा. हा. तसा तो प्रकार क्रिमिनलचा आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये प्रेझेन्स, मग तुम्हाला ते प्रॅक्टिस मध्ये आल्यानंतर हळूहळू कळतं की आपण कुठं जायला पाहिजे. बरोबर. आता फॅमिली कोर्टला, कौटुंबिक न्यायालयामध्ये सुद्धा स्कोप भरपूर आहे. बरोबर. अनेक प्रकारची लिटिगेशन असतात, हजबंड अँड वाईफ, फॅमिलीची डिस्प्यूट असतात. काही लोकांना ती आवड असते. फॅमिली कोर्टला सुद्धा प्रॅक्टिस करणारा मोठा वर्ग आहे आमचा. बरोबर. कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे, बरोबर. सहकार खातं, सहकार न्यायालय, बरोबर. तिथं प्रॅक्टिस करणारे आमचे भरपूर वकील आहेत. बरोबर. सायबर क्राईम सध्या नवीन वाढतोय. फ्रॉड खूप वाढला. 10 वर्षापूर्वी विचार केला तर सायबर क्राईमला काहीच महत्व नव्हतं. बरोबर. नंतर जसं सायबर हे सगळं वाढायला लागलं प्रमाण, इंटरनेट आहे, बाकीच्या गोष्टी, पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी सुद्धा स्पेशल पोलिसांना ट्रेनिंग दिलं की सायबरचा तपास कसा केला पाहिजे, सायबर क्राईम कुठं घडतो. त्यामुळे विशेष त्यांना ट्रेनिंग देऊन आता सायबरचे पोलीस सेपरेट आहेत. मग त्यांना टक्कर द्यायला वकील तसे पाहिजेत. बरोबर. एखाद्या गुन्हेगार, एखाद्या व्यक्तीवर जर खोटा सायबरचा गुन्हा दाखल झाला तर त्याला वाचवायचं शेवटी काम आमचं वकिलांचं आहे. बरोबर. तर सायबर क्राईमचा सुद्धा कोर्स आता नवीन आलाय. ओके. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बरोबर. नंतर मग प्रॉपर्टीचे वाद आहेत, त्यामध्ये प्रॅक्टिस करणार आहेत. कन्व्हिन्सिंग नावाची एक प्रॅक्टिस आहे. कन्व्हिन्सिंग म्हणजे हे बिल्डर लोकांचे मोठे फ्लॅट, त्यांचे अग्रीमेंट, सर्च रिपोर्ट घेण्यापासून गोष्टी असतात. बरोबर. बँकिंग सेक्टर आहे. बँकिंग मध्ये गेलं तर तुम्हाला टायटल रिपोर्ट असतात. वकिलाने दिलेल्या सर्च शिवाय तुमचं लोन मंजूर होत नाही. बरोबर. तिथं सुद्धा तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बरोबर. फक्त तुम्हाला ते ओळखून त्यात पडलं पाहिजे. बरोबर. बरोबर. सर, सुप्रीम कोर्ट असो, हाय कोर्ट असो, डिस्ट्रिक्ट कोर्ट असो, सर तुमचा कसा अनुभव होता? म्हणजे कोणती अशी मुवमेंट आहे प्रत्येक कोर्टातली जी तुम्ही द एके टॉकच्या या प्रेक्षकांना सांगताल? सर, आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, आता याला म्हणतात लोअर ज्युडिशरी. ओके. पहिलं असतं जेएमएफसी कोर्ट मध्ये तालुका पातळीला. पुण्यामध्ये विचार केला तर 13 डिस्ट्रिक्ट नाही, पुण्याचं तालुक्याचं म्हणजे तालुका कोर्ट. ओके. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. ओके. पुण्यामध्ये 13 तालुके आहेत. ओके. 13 तालुक्यांना जेएमएफसी कोर्ट आहे. ओके. तालुक्याचं कोर्ट. तालुक्याचं कोर्टामध्ये काही निकाल जर मागे पुढे झाला, मान्य नसेल, तर आपण डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये येतो. डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे पुण्याचं कोर्ट. जिल्हा न्यायालय. आता जिल्हा न्यायालय सुद्धा खेडला, वडगाव, मावळला, बारामतीला झालंय, तिथं चालतं, पण ते वरचं कोर्ट. सत्र न्यायालय आणि त्यानंतर मग हायकोर्ट. हायकोर्ट. आता पुणे जिल्ह्यात जे काही सत्र न्यायालय झालेत, बारामती, खेड, वडगाव, मावळ आणि पुणे, याचा कुठलाही निकाल असेल तो चॅलेंज करायचा तर तुम्हाला जायला लागतं उच्च न्यायालयामध्ये. ओके. हायकोर्ट. आणि हायकोर्टमध्ये जर समजा आपल्या अगेन्स्ट गेला किंवा फेवर गेला आणि कोणाला चॅलेंज करायचं तर मग सुप्रीम कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टमध्ये गेलं तर मग SLP, स्पेशल पिटिशन टाकून सुप्रीम कोर्टला शेवटचं तुम्हाला न्याय मिळवण्याचा शेवटचा दरवाजा म्हणजे तुमचा सुप्रीम कोर्ट. बरोबर. असे स्टेजेस आहेत. बरोबर. बरोबर. तालुका कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. बरोबर. हे सगळे टप्पे, स्टेजेस त्यामध्ये कोर्टामध्ये आहेत. सर, CRPC, IPC आणि एव्हिडन्स हे नवीन अभ्यासक्रम 1 जुलै पासून येत आहेत. सर आधीचा अभ्यासक्रम आणि आत्ताचा अभ्यासक्रम काय सांगताल सर याच्याबद्दल? अभ्यासक्रम आता काय झालंय, 1 जुलै 2024 पासून नवीन कायदा अंमलात आणायचा असं यांनी काहीतरी बरोबर ठरवलंय. रेझोल्युशन पास केलंय. बरोबर. संसदेने, गृह मंत्रालयाने. बरोबर. तर नवीन कायदे म्हणजे काय, पहिले जे होते इंडियन पिनल कोड, CRPC आणि एव्हिडन्स ऍक्ट, ह्या कायद्यांची नाव यांनी बदललीत. आता हे सांगत असताना मी जर म्हटलं ना फक्त नाव बदललेत, तर ह्या फक्तवरनं सुद्धा बराचसा मग गोष्टीचा अर्थ वेगळे निघू शकते. फक्त नाही नाव बदलले म्हणजे काय, बाटली फक्त बदलली, तसं नको ते व्हायला. बरोबर आहे. बरोबर. आमच्या भाषेत तसंच आहे की यांनी फक्त IPCचं भारतीय न्याय संहिता केलंय, CRPCचं मला वाटतं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. ओके. CRPC आणि एव्हिडन्स ऍक्टला त्यांनी भारतीय
सुरक्षा अधिनियम ओके. असे काहीतरी नवीन नावं देऊन ते कायदे आता अंमलात येतात. आता हे बदलल्यानंतर साहजिकच आता जे काही मुलं शिक्षण घेत आहेत लॉ कॉलेजमध्ये, बरोबर. आम्ही शिकत असताना इंडियन पेनल कोड, एव्हिडन्स ऍक्ट, बरोबर. कॉन्स्टिट्यूशन, बरोबर आहे, CRPC हे अभ्यासक्रमात आहेतच ना रेग्युलर सब्जेक्ट. बरोबर. मग तिथं सुद्धा आता हे नाव बदलायला लागतील. बरोबर. म्हणजे थोडक्यात अभ्यासक्रम बदलला. बाकी ह्या कायद्यांचा विचार केला तर बरेचसे सेक्शन तेच आहेत, पनिशमेंट फक्त मागं पुढे गेल्यात. बरोबर. बरेचसे कायदे असे होते की ते वापरतच नव्हते, बरोबर. ते काढून टाकले. बरोबर. म्हणजे असं यांनी कायदा हे केलाय. बरोबर. म्हणजे कायद्यात वेगळं असं फार केलंय असं काही नाही केलेलं, बरोबर. फक्त कायद्यांची नावं बदलले, पनिशमेंट थोड्याशा जास्त कमी केल्यात. महिलांविषयी जे काही सेक्शन्स होते त्याला थोडं ग्रॅव्हिटी ते बघून त्याची पनिशमेंट वाढवली असं दिसतंय. पण अजून मला वाटतं पुस्तकं मार्केटमध्ये आता येतील. बरोबर. आम्हालाही त्याचा नव्याने स्टडी करावा बरोबर. लागेल, बरोबर. न्यायाधीशांनाही करावं लागेल, बरोबर. सरकार पक्षालाही करावं लागेल, आणि साहजिकच कॉलेजच्या मुलांनाही त्याचा अभ्यास नव्याने करावा लागेल बरोबर. सेक्शन प्रमाणे. बरोबर. म्हणजे पहिली समजा रेपच्या 376 IPC तो जर कलम असेल तर नवीन कायद्यामध्ये बलात्कार जर असेल तर त्याला कलम कुठला लावलाय? बरोबर. मला वाटतं पहिला मर्डर असेल तर 302 होता. बरोबर. आईच म्हणजे IPC 302 मर्डर, जन्मठेप, रेअर केस असेल तर फाशी, ओके. अशा त्या पनिशमेंटच्या व्याख्या होत्या. पण नवीन कायद्यामध्ये 302 म्हणजे मर्डर साठी काय कलम लावलाय? बरोबर. आता हा सुद्धा बघावं लागेल. बरोबर. माझ्या वाचनात अजून काही पुस्तक माझ्या हातात आलेलं नाही, बरोबर. ते बघावं लागेल. आणि त्याप्रमाणे मग पुढचं सगळं आमचे आर्ग्युमेंट शेवटी केसेस त्याच राहणार. मर्डरच आहे, फक्त यांनी कलम बदलला. बरोबर. जन्मठेप होती, जन्मठेपच राहणार. बरोबर. रेअरेस्ट म्हणजे वाईटात वाईट केस असेल, फाशी द्यायची की नाही न्यायाधीश ठरवणार, बरोबर. फक्त कलम त्यांनी बदलले. सर मला आता म्हणजे मला असं वाटतं ना की यातून जर अभ्यास नाही केला तर कोर्टात काही चुकीचं पण घडू शकतं, निर्णय चुकीचे येऊ शकतात, किंवा एखाद्या गुन्हेगाराला चुकीची शिक्षा पण होऊ शकते जर त्याचा अभ्यास नसेल ह्या नवीन अभ्यासक्रमाचा. नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे, पण शेवटी कसं असतं, न्यायाधीश जे असतात, न्यायाधीश हे कोणाचेच नसतात. न्यायाधीशांच्या बरोबर. पट्टी लावलेली, त्यांना सरकारी वगैरे तेच, बरोबर. आरोपीचे वगैरे तसेच, तर आरोपी तसाच. बरोबर. त्यांना कायदा काय सांगतोय ते बघायचंय. बरोबर. हे का सांगतोय, अभ्यास केला नाही, चुकीचं झालं म्हणून गेली ती फाशी झाली, असं होत नाही. कारण माझ्याकडे जी केस होती, खुनाचा खटला होता, खटला चालला, पण तो आरोपी मुळातच जरा सर्किट होता. ओके. घरच्याने सांगितलं होता मेंटल आहे, हा काही बडबडतो. ठीक आहे म्हटलं, ते त्याचा प्रश्न आहे. कोर्टाने विचारला तुला गुन्हा कबूल आहे का? नाही. बरोबर. चार्ज फ्रेम झाला, म्हणजे दोषारोप निश्चित झाला. बरोबर. सही घेतली, ट्रायल सुरू झाली. बरेचसे साक्षीदार काहीतरी ते म्हणजे हॉस्टाईल झाली होती. बरोबर. की आम्हाला काय माहित नाही, आम्ही पाहिलेच नाही, यांनी मारलं नाही. त्यामुळे केस बऱ्यापैकी त्या आरोपीच्या फेवरला गेली होती. आरोपी निर्दोष सुटणार इथपर्यंत आली होती. आणि मग शेवटी ह्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शेवटी 313चं स्टेटमेंट असतं. CRPC 313 म्हणजे CRPC त्यावेळेचा, आता हे संहितेनुसार कुठला कलम ते बघावं लागेल. तर 313 म्हणजे स्वतः न्यायाधीश संबंधित आरोपीला काही प्रश्न विचारतात. बरोबर. की झालेला साक्षी पुरावा तो ऐकला का? तो ऐकला. बरोबर. मग तुझ्या विरुद्ध साक्षर क्रमांक 1 असं सांगतोय, काय तुझं म्हणणं आहे? नाही, हे खोटं आहे. साक्षर क्रमांक 2 असं सांगतोय, काय तुझं म्हणणं आहे? हे खोटं आहे. बरोबर. त्या आरोपीला 313 मध्ये, बरोबर, 313च्या स्टेटमेंटला न्यायाधीशांना काय उत्तर द्यायचं हे आम्ही शिकवतो. बरोबर. त्याप्रमाणे आरोपी उत्तर देतो. बरोबर. मी पण त्याला शिकवलं होतं. आणि मग मला वाटतं देशपांडे नावाचे जज होते, 313च्या स्टेटमेंटला त्याला बॉक्समध्ये उभा केला. हा, तुझ्या विरुद्ध असं साक्षर क्रमांक 1 असं बोललाय, काय तुझं म्हणणं आहे? एकदम बरोबर आहे साहेब. साक्षर क्रमांक 2 त्याने सांगितलंय की तू असं केलं आणि ते खून केला, आमकं झालं, असं काय म्हणणं तुझं? एकदम बरोबर आहे साहेब. तिथं सिद्ध झाला तो आरोप. म्हणजे ते सगळं बरोबर आहे सांगतोय, पण तरी त्या न्यायाधीशांनी त्याला पूर्ण संधी दिली, मला बोलून घेतलं. आरोपी म्हटलं साहेब तो असा आहे. पण 313 जरी त्यांनी सांगितलं तरी असं ते लिहिता येत नाही, म्हणून साहेबांनी तरी ते तसं लिहिलं नाही आणि शेवटी त्याला निर्दोष सोडला. म्हणजे त्याच्यावर तर पुरावाच काही नव्हता. तो जरी बोलला तरी तो गुन्हा सिद्ध नाही होत, त्याला पुरावा लागतो त्याला. अच्छा. आणि त्याची मेंटल हेल्थ खराब आहे हे पण तुमच्याकडे म्हणजे रिपोर्ट वगैरे असते? ते रिपोर्ट होते आणि मुळात पुरावाच काय नव्हता. सगळे साक्षीदार फितूर झालेले होते. फक्त आयो तपासी अंमलदार कशी फिर्याद आली,
मग आम्ही कसा तपास सुरू केला, घटनास्थळाचा पंचनामा, आरोपीच्या कस्टडीतून हत्यारं जप्त केली, बरोबर. हे सगळं तपासात निष्पन्न झालं. ह्यानेच गुन्हा केला हे सिद्ध झालं, मी चार्जशीट पाठवलं. त्या अनुषंगाने काही प्रश्न होते, बरोबर. बाकी तसा पुरावा डायरेक्ट काहीच नव्हता त्याच्याविरुद्ध. बरोबर. मग पुरावाच काय नाही, आणि हा फक्त हो मीच केलं म्हणून त्याला कशी शिक्षा देईल. असं साताऱ्यामध्ये आमचे सिनियर काकडे साहेब त्यांनी एक असा खटला चालवला होता. एक सोनार होता आणि तो दिवाळखोर झाला होता, आणि त्याला कोणीतरी सल्ला दिला की तू एखादा बळी दे, तुझा धंदा फॉर्म मध्ये जोरात येणार तुझा. तो काय हे झालेला होता पूर्ण. त्याने काय केलं, गावातला असंच बरोबर हेरला, त्याला काहीतरी काय करून गावाच्या बाहेर नेला, आणि त्या रात्री ते देवीच्या मंदिरात घेऊन त्याचं तालोरीने मुंडकच उडवलं. अरे बापरे. मुंडकं उडवल्यानंतर मग त्याला कळलं की आपण हे काय करून बसलोय. त्याचं त्यालाच ते काय फील झालं असेल. त्याने ते मुंडकं घेतलं तालवारीवर, तो एकदम असं मेंटल शॉक मध्ये गेला का झाला. तालवारीवर ते मुंडकं ठेवलं आणि गावामध्ये आला, आत्ताच मर्डर केला म्हटलं, आत्ताच मारला म्हटलं त्याला. अरे बापरे. असा गावात फिरायला लागला. लोकांनी पकडला, पोलीस बोलवले, 302चा खटला दाखल झाला, त्याला अटक झाली, आणि कालांतराने तो खटला साताऱ्याच्या न्यायालयात चालला. ओके. साताऱ्याच्या न्यायालयात चालल्यानंतर हेच साक्षी पुरावा नोंदून झाला. आरोपीला विचारलं, अरे ते असा प्रकार झालाय, अशा सांगितलं, हो आपणच केलंय म्हटलं. सल्लाच आपल्याला मिळाला होता, मारला म्हटलं मी त्याला. बरोबर. मीच बळी दिला. सातारच्या कोर्टाने त्याला फाशी देऊन टाकली. अरे बापरे. सर हायकोर्टला अपील गेलं. हायकोर्टने सांगितलं की हा खटला नव्याने परत चाला, त्यांनी कबूल केलंय म्हणून तुम्हाला फाशी देता येणार नाही. आणि परत हायकोर्टने खाली पाठवलं. सातारच्या न्यायालयात तो खटला परत ओपन झाला, परत सुरू झाला, आणि सातारच्या न्यायालयाने परत त्याला जन्मठेप दिली. मग त्या जन्मठेपेवर परत अपील झालं, आणि हायकोर्टला तो विरोध सोडला. हायकोर्टात परत विरोध सुटला. तो विरोध सुटला. गाजलेला खटला त्या काळात. 89-90ची गोष्ट असेल. अरे बापरे. 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण ते गाजलं, त्यामुळे आम्हाला अशा केसेस लक्षात ठेवायला लागतात की भविष्यात आमच्याकडे असं कुठलं आलं तर कसं त्याचा यूज करायचा. बरोबर. सर अशा केसेस म्हणजे पोलिसांचीही धावपळ, वकिलांचीही धावपळ, आणि त्या गुन्हेगाराचीही धावपळ होतीच. सर तुमचं आणि पोलीस डिपार्टमेंटचं नातं कसं असतं सर, म्हणजे कसं तुम्ही पाहताय गोष्टी? आता तसं नातं कसं जर म्हणलं तर तसं ते साप मुंगूसच म्हणलं पाहिजे. कारण काय, शेवटी गुन्हेगार ते पकडतात, आम्ही गुन्हेगारांकडून असतो. बरोबर. साहजिकच आम्ही काय होणार, आमच्या गुन्हेगाराला त्रास होता का म्हणे. पोलिसांचं म्हणणं असते का हा गुन्हेगार याला तर आम्ही आमच्या पद्धतीने करणार. ते करतात सगळं त्यांच्या पद्धतीने, बरोबर आहे. बरोबर. पण काही पोलीस अधिकारी अतिशय चांगले असतात. शेवटी कसं आहे, म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर. आज पोलीस केसेस करतात म्हणून आमच्याकडे केसेस येतात. बरोबर. फौजदारीचं म्हणतो मी, वकिलांच्या दृष्टीने. मग त्यांनी केलंच पाहिजे असं काही नाही. बरोबर. आज पोलीस रात्रीचा दिवस करून गुन्हेगारांना पकडून त्यांना जास्तीत जास्त मोठ्या शिक्षेला कसं पोहोचवतील त्या दृष्टीने प्रयत्न करतात. पण ज्या वेळेला ही झाली एक बाजू, पण ज्या वेळेला चार्जशीट येतं, त्या आरोपी संबंधित आरोपीचं वकीलपत्र आमच्याकडे येतं, आणि त्याची चर्चा केल्यानंतर आम्हाला कळतं की हा खरंच गुन्हेगार का नाही. बरोबर. बऱ्याच वेळेला तो खोट्या ह्याच्यामध्ये अडकवलेला असतो. बरोबर. मग ज्या वेळेला त्याची खरी बाजू कळती, मग आम्ही म्हणतो अरे याला तर खोटा अडकवलाय. पोलिसांनी अडकवलेलं नसतं, पोलिसांना कोणीतरी दिशाभूल केलेली असते, राजकारणामधून त्याचं नाव घ्यायला लावलेलं असतं, तो आरोपी होतो, चार्जशीट आमच्याकडे येतं. बरोबर. आणि जेव्हा तो खरी माहिती सांगतो की साहेब दिस इज द फॅक्ट, बरोबर. हे कळल्यावर म्हणतो अरे हा तर निर्दोष आहे, याचा काही संबंध नाही, बरोबर. खरे मारणारे वेळ. मग अशा वेळेला त्याला वाचवणं आमचं कर्तव्य असतं. बरोबर. आणि मग त्याला वाचवण्यासाठी कायद्याचा वापर करून जे चांगलं करतील ते आम्ही करतो. साहजिकच हे पोलिसांना आवडत नाही. बरोबर. म्हणजे काय, पोलीस नाराज नसतात, बरोबर. पण शेवटी त्यांची ड्युटी ते करतात, आमची ड्युटी आम्ही करत असतो. बरोबर. बरोबर. सर असं म्हटलं जातं की मुंबई हायकोर्टात किंवा भारतात बरेच असे काही वकील आहेत नामांकित, जे दिवसाचे 1 करोड कमवतात, आणि काही जे वकील आहेत ते 500,000ही कमवू शकत नाही. सर कसं पाहता तुम्ही या गोष्टीकडे? नाही, आता कसं आहे ना, 1 करोड वगैरे असं, आता हे बाहेर अशा चर्चा असतात असं नसतं. पण शेवटी आमच्या प्रॅक्टिसचा जर विचार केला तर आम्हाला म्हणजे स्काय इज द लिमिट. किती फे घ्यायची याला काय असा कुठला नियम नसतो. बरोबर. शेवटी हा तुमच्या नॉलेज, तुमच्या ह्याचा प्रश्न आहे. अभ्यास. तुम्ही समजा आले की सर माझी अशी केस आहे, मला घ्या, बरोबर आहे, तुमचा माझ्यावर 100% विश्वास आहे. बरोबर. आज तुम्हाला गॅरंटी की मी केस चांगली चालवतो. बरोबर. मी मोठा डॉक्टर आहे, मी ऑपरेशन केलं की वाचलंच पेशंट. बरोबर. हे मला कॉन्फिडन्स आहे डॉक्टर म्हणून, आणि पेशंट म्हणून तुम्हाला तो कॉन्फिडन्स आहे. मग
त्या सर्जरीची किती फी घ्यायची, त्याला काय असं गव्हर्नमेंट चार्ज लावू शकत नाही. बरोबर. तो माझ्या ज्ञानाचा पैसा आहे. बरोबर. आणि मग त्यामागे भरपूर हार्डवर्क असतं. बरेचसे आमचे काही काउन्सिल आहेत, त्यांच्या अपिअरन्सवर फी ठरलेलं असतं सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला. मी फक्त येणार, एवढ्या मुद्द्याचं फक्त आर्ग्युमेंट करणार, माझी एवढी फी 2 लाख 5 लाख एका तासाची, ओके. असे ते ठरलेलं असत. शेवटी त्यांच्या ते नॉलेजचा, त्यांच्या सेनिरिटीचा, अभ्यास असतो तेव्हा. त्यांच्या नावाचा, रेप्युटेशनचा तो पैसा असतो. बरोबर. आणि मग ते काउन्सिल संबंधित कोर्टासमोर उभं राहिल्यानंतर त्या संबंधित न्यायाधीश, न्यायमूर्ती कोण असतील, त्यांचा समज असतो, अरे साहेब आलेत म्हणजे जेन्युइन काहीतरी असणार. कारण त्यांचं ते इम्प्रेशन एवढं वेगळं असतं की ते खोटं सबमिशनच करणार नाहीत. बरोबर. पैसे कमवण्यासाठी खोटं नाटं आर्ग्युमेंट करायचं, आरोपीला वाचवण्यासाठी काहीतरी टॅक्टिस वापरायच्या अजिबात नाही, एकदम स्ट्रेट. बरोबर. ते संबंधित जजचा विश्वास त्यांच्यावर असतो. बरोबर. आणि ते सबमिशन केले की ऑटोमॅटिक त्या क्लायंटला रिलीफ मिळतो. बरोबर. मग ज्याची ऐपत आहे मग ते अशा मोठ्या काउन्सिलकडे जातात. बरोबर. आता ज्यांना काही कामच करायचं नाही, पुस्तकाला हात लावायचं नाही आणि काहीतरी विचित्रच कामं करत बसायचे, मग त्यांना तुम्ही जे म्हणता ते 500-1000 सुद्धा मिळणं मुश्किल असतं. बरोबर. आता ते प्रत्येकाची कॅटेगरी ना. आता समजा तुम्ही एखादं दुकान उघडलं, बरोबर. तुम्ही त्याची किती पब्लिसिटी करताय, बरोबर. किती जेन्युइननेस म्हणजे किती खऱ्यापणाने काम करताय, त्याप्रमाणे दुकान चालणार. हा, म्हणजे थोडक्यात काय की प्रॅक्टिस करत असताना आपण कसं आपलं चारित्र्य ठेवायचं, बरोबर. पब्लिकला तुमच्यावर किती विश्वास बसला पाहिजे, हे जर बसलं तर तुम्ही सांगेल ते भेदायला लोक तयार असतात. बरोबर. पण तुम्ही कामच जर चुकीचं करायला लागले, बरोबर. मग नावही खराब होणार. आता आपण बऱ्याच वेळा बघतो की आमचेच काही बंधू आहेत, कलिग आहेत, खोट्या केसेस मध्ये अडकले जातात. एवढं सुद्धा वाद जायचं नसतं ना प्रॅक्टिस मध्ये असल्यानंतर. आपलं काम तेवढ्या पुरतं लिमिटेशन्स ठेवले, हे पुरतं काम केलं, प्रॉब्लेम नाही. बरोबर. एकदा तुमच्याकडे काम आलं की ते काम काळजीपूर्वक करायचं. माझ्याकडे केस आले ना, काळजीपूर्वक, मग ते कुठला कायदा, सेक्शन, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे निकाल काय सांगतात, आपण काय आर्ग्युमेंट करतोय, काळजीपूर्वक. बरोबर. आणि एकदा आपलं काम आर्ग्युमेंट करून झालं की मग काळजी नाही करायची. बरोबर. मग ते न्यायाधीशाने काही निकाल देऊ दे, आपल्या विरुद्ध देऊ दे, नाही तर फेवर मध्ये. विरुद्ध दिलं तर हायकोर्टला जा, चॅलेंज करा. बरोबर. फेवरला दिलं तर आनंदच आहे. बरोबर. त्याची काळजी नाही करत बसायची. म्हणजे थोडक्यात काय, कुठल्याही कामामध्ये आपण पर्सनली जायचं नाही, तुमचं दुखणं आपण घ्यायचं नाही. एक मर्यादा ठेवली, तेवढं ठेवून केलं तर स्मूथली काम चालतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला मग बरोबर. बरोबर. मोबदलाही तसा मिळतो. पण बरोबर. तुम्ही जर रॉंग वागले तर तुम्ही जसं म्हटलं की 500-1000 तर तेही मिळत नाहीत. गेले काही वर्ष झालं मी पाहतोय की आर्टिकल 370 असो किंवा राम मंदिराचा जो मुद्दा होता तो अनेक वर्ष कोर्टामध्ये चालू होता. इव्हन आर्टिकल 370 पण चालू होता. सर, ह्या गोष्टी आत्ताच कस काय मार्गी लागल्या, असा पण एक लोकांना प्रश्न पडतो. बरोबर. मोदी सरकारच्या टाइम मध्येच हा मुद्दा का मार्गी लागला? सर, तुम्ही एक वकील म्हणून कसं पाहताय? आता याच्यामध्ये कसं आहे, मोदी साहेबांच्या काळातच का मार्गी लागला, याला उत्तर द्यायचं म्हणलं तर हा एक तर प्रश्न राजकीय आहे. बरोबर. भाजप, भारतीय जनता पार्टीचा विचार आपण जर केला तर त्यांचं ते जाहीरनाम्यामध्येच अनेक वर्षापासून ते पब्लिकला, लोकांना आश्वासनं देत आले. बरोबर. आणि ते लढत पण होते, त्या मुद्द्यासाठी ते लढतही होते. त्यामुळे त्यांना फुल मेजॉरिटी आली. त्या मेजॉरिटीचा फायदा घेत त्याने 370 उडवला. बरोबर. काश्मीर मधला. बरोबर. आता तो बरोबर आहे, चुकीचा आहे, काय ते काळाबरोबर ते सिद्ध होईलच भविष्यामध्ये. बरोबर. आम जनतेचा विचार केला तर तुम्हाला, आम्हाला डायरेक्ट त्याचा फायदा काही नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. आजही जरी 370 घेतला, म्हणजे मी तिथं गेलो आणि काहीतरी एखाद्या एकरची जागा घेतली, असं कोणी आमचा क्लायंट, मित्र, ते तर काय आमच्या ऐकवत नाही. माझे तरी अजून काही कान पडले. त्यामुळं आम जनतेला त्याचा किती फायदा काय, हा राष्ट्राशी, देशाशी निगडीत प्रश्न आहे. बरोबर. त्यांच्या पद्धतीने तो केला. बरोबर. तसंच राम मंदिराचा प्रश्न अनेक वर्ष सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग होता, ही पण वस्तुस्थिती. बरोबर. तो का पेंडिंग होता, मुस्लिम काही त्या संघटना होत्या, त्यांचे काही वेगळे इश्यू होते, हिंदुत्ववादी संघटना त्यांचे वेगळे इश्यू होते. पण परत मोदी साहेबांनी फुल मेजॉरिटीचा उपयोग करून घेत ताबडतोब ते हिअरिंगला सगळे लावून तो निकाल हिंदूंच्या बाजूने लागला. बरोबर. लागला असला तरी सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहिला तर मुस्लिम लोकांना तिथं मस्जिदीसाठी जागा द्या असं तो निकाल येतो. तसा तो बॅलन्स आहे, पण तो विषय मार्गी लागला. बरोबर. तसा विचार केला तर जे खरंच हिंदुत्ववादी आहेत, धर्माला मानणारे आहेत, धार्मिक लोक आहेत, त्यांच्यासाठी तो फायद्याचा विषय झाला, आस्थेचा विषय झाला. बरोबर. आता प्रत्येकाला आस्था असते की नाही तो ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझा वैयक्तिक प्रश्न असेल तर मी काय म्हणणार
मी देवधर्म मानतो, पण कसं आहे ना, मंदिर दिसलं नमस्कार चालले पुढे. बरोबर मंदिरातच जाऊन दर्शन घ्यायला पाहिजे आणि तिथंच डोकं टेकवलं पाहिजे, बरोबर हा ज्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर अयोध्येतच जाऊन रामाचं दर्शन घेतलं काय, इथलं एखादं राम मंदिर बघितलं पाय आणि घरामध्ये उभं राहून जय श्रीराम म्हणून फोटोचं दर्शन घेतलं, बरोबर ते एकूण एकच आहे. बरोबर म्हणजे जसं गणपती आपण गणेश बघतोय, गणपती एकच आहे. बरोबर आता मूर्ती तीच आहे, बाहेर आहे तीच आहे, दगडू हलवाई भाऊरंगारी त्यांच्या मूर्त्या गणपतीच आहे. बरोबर श्रद्धेचा विषय किती वाढवायचा, मग त्याला परत प्रश्न येतो का आम जनतेला त्यापासून काय फायदा आहे. बरोबर आता हा श्रद्धेचा प्रश्न आहे. आणि भाजपचा विचार केला तर त्यांचा अजेंडाच पूर्वीपासून तो होतो, आणि बरोबर म्हणून त्यांच्या काळात त्यांनी ते विषय मार्गी लावले का, बरोबर त्याच विषयाचा फायदा घेऊन आत्ताचे बघा ना, आता मोदी साहेबांचं भाषण आपण जर पाहिले, मोदी की गॅरंटी, बरोबर गॅरंटी का, आम्ही जे बोललो ते आम्ही ते करून करतो. दाखवतो, ते बरोबर. केलं म्हणून मोदीची गॅरंटी. त्यामुळे ते सगळे ते पॉलिटिकल इश्यू आहेत, ते भविष्यामध्ये त्याचे फायदे तोटे हळूहळू कळतील, आता लगेच नाही कळणार. बरोबर तो बरोबर फार म्हणजे संशोधनाचा विषय सगळा. बरोबर सर. यंग जनरेशन मध्ये काही गोष्टींची क्रेज असते, जसं की एक फार पॉझिटिव्ह विचार आहे आपले महाराष्ट्राचे लाडके मंत्री, हो मी जर बोलेल देशाचे लाडके मंत्री म्हणताय नितीन गडकरी साहेब, जे भारतामध्ये रस्ते बांधत चाललेत आणि खूप यंग जनरेशन मध्ये फार क्रेज आहे त्यांची, म्हणजे त्यांचं काम आवडतं बरोबर. सगळ्या यंग जनरेशनला. कसं पाहता तुम्ही याच्याकडे सर? आणि चांगलंच आहे ना, की आज शेवटी कुठल्याही म्हणजे तुम्ही कुठल्याही तालुक्याचा, जिल्ह्याचा, शहराचा, राज्याचा विचार केला तर जिथं रस्ते झाले, तुम्ही बघा रस्ता झाले की आजूबाजूला डेव्हलपमेंट होते, विकास होतो. बरोबर राज्याला जर जुळले, मोठे मोठे रस्ते झाले, विकासच होणार आहे. बरोबर त्यामुळे हे असा जर विकास असेल तर न आवडायचं काही कारणच नाही. बरोबर 100% आवडणार, ते आम्हाला आवडतं. बरोबर शेवटी आज आपण मुंबईला जातो, बरोबर माझ्या माहितीप्रमाणे म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती आहे बरोबर की गडकरी साहेब ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ते कुठले रस्ते दळणवळण काय कुठले बरोबर. मंत्री होते राज्याचे, त्यावेळेला त्यांनी एक्सप्रेस बाळासाहेब ठाकरे वगैरे त्यांचं स्वप्न होतं. बरोबर आज एक्सप्रेस हायवे त्यावेळेला झाला, त्याचे काय फायदे तर आपण अनुभव घेतोय आज. बरोबर आपण अनुभवतोय. बरोबर त्यावेळेला दिवस लागायचं त्या लोणावळ्याच्या जुन्या घाटातून जायला, हो आज 2, 2.5, 3 तासामध्ये मुंबईला माणूस टच होतो. हो म्हणजे फायदेच नाही. बरोबर आणि साहजिक आहे, असे चांगले काम झाले तर यंग जनरेशनला आवडणारच आहे. बरोबर अशाच प्रकारचा शाश्वत विकास बरोबर सगळ्यांना अपेक्षित आहे, बरोबर आणि ते गडकरी साहेब करतायत. बरोबर सर. गेले काही दिवसामध्ये पुण्यामध्ये ड्रग्सच्या खूप साऱ्या केसेस समोर येत आहेत. आता रिसेंटली काही मुलींच्या पण काही अशा व्हिडिओज वगैरे व्हायरल झाल्या होत्या, आणि फार चुकीच्या गोष्टी येत आहे यंग जनरेशन मध्ये, ड्रग्सचं व्यसन करणं, सवय लावणं, ऍडिक्शन. सर अशा प्रकारचे केसेस ज्यावेळेस तुमच्याकडे येतात त्यावेळेस तुम्ही कसं हँडल करता? आता त्यामध्ये एनडीपीएस खाली या सगळ्या केसेस असतात. ओके. ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल एखादी एनडीपीएसचा आरोपी किंवा ती केस आमच्याकडे आली तर त्यातलं आम्हाला सगळं म्हणजे तथ्य सगळं अगोदर कळतं. बरोबर. शेवटी आपण तो जो आरोपी असतो तो मुळात ऍडिक्ट झालेला असतो. मग तो ऍडिक्ट झाल्यानंतर मग घरी आई वडिलांनी, भाऊ बहीण त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे, त्यांचं कुठेतरी संस्कार पाहिजेत. हा सगळा झाला परत तत्वज्ञानाचा विषय. बरोबर. मुलगाच ऍडिक्ट झाल्यानंतर तो कोणाच्या संगतीत गेला तर काय घरातल्यांना विचारून जात नाही, घरातले चुकीच्या संगतीला कधी परमिशन देणार नाही, पण तो वाहत जातो. बरोबर. मग परत प्रश्न काय होतो की हे तिथं अवेलेबल कुठं होतं त्यांना, आज चरस, गांजा, ब्राऊन शुगर, वाटेवर काय भरपूर काय काय आलंय. बरोबर. आता तर ते बघतो टीव्हीला हजारो कोटीचं काय काय सापडतंय. मग हे येतं कसं काय, बरोबर येतं कोणाच्या परमिशननी? म्हणजे जर तुम्हाला हे झाड आज वाढलंय, हे झाडच चुकीचं दिसतंय, वाढून द्यायचं नाही तर त्याला बरोबर. मुळापासून तोडलं पाहिजे ना. बरोबर. मुळापासून छाटले जात नाही. मग ते मुळं कोण आहेत, बरोबर. हे करणारे कोण आहेत, हे बरोबर. करोडोचे व्यवसाय करणारे कोण आहेत, ते कोणाशी कनेक्टेड आहेत, बरोबर. हे सगळ्यांना सगळं माहिती असतं, पण आपण ओपनली बोलू शकत. बरोबर. हे काय सर्वसामान्य नसतात. बरोबर. 1000, 500, 2000चं ते घेतलं, काहीतरी बरोबर. नशा केली, स्टुडंट असतील, मुली असतील, हे आपण सगळे विक्टिम, बरोबर. भरकटले गेलेले आणि भरडले गेलेलेचे आपण हे सगळे विक्टिम आहे. बरोबर. पण मुळात हे चालवतो कोण, हे रॅकेट चालवतो कोण, बरोबर. याच्या मागं कोण आहेत, मग किती मोठ्या यंत्रणा असतील, हजारो कोटी उपलब्ध करून द्यायचे, बरोबर. त्यांना सपोर्ट द्यायचा, त्यांना जागा उपलब्ध करून द्यायच्या, त्यांना मशिनरी उपलब्ध करून द्यायच्या, त्यांना मार्केटमध्ये सर्क्युलेट करायला सिस्टीम मॅनेज करून द्यायची. बरोबर. हे काही एकट्या माणसाचं काम नाही. शेवटी सापडतो कोण, ते बिचारा 2 मुली परवा सापडले, अरे पण त्यांना दिलं कोणी, दिलं कोणी म्हणजे असं नाही कोणी ते खिशात काढलं दिलं, बरोबर. त्यामागे मोठी सिस्टीम आहे. सिस्टीमच्या मुळाशी गेलं
तर तुम्हाला कळेल याच्या मागं कोण कोण असतं. बरोबर आणि ते कधी बाहेर येणार नाही, त्यांना शिक्षा नाही, ते आरोपी होणार नाहीत. बरोबर बरोबर हा सगळा आपल्या सिस्टमचा भाग आहे. हे बरोबर आपलं दुर्दैव आहे. बरोबर. सर तुम्ही मूळचे पुण्यातले, मीही मूळचा पुण्यातला. सर पुण्यामध्ये फार एक मोठी समस्या आपण फेस करतोय सध्या, पुण्याचं ट्रॅफिक. आणि पुणे नुसतं वाढतच चाललंय सर, आणि खूप लोकांना प्रॉब्लेम होतोय. म्हणजे मला पण पर्सनली या गोष्टीचा, ट्रॅफिक असो किंवा नवीन नवीन मोठे मोठे बांधकाम होत असतात. सर कसं पाहताय तुम्ही या गोष्टींकडे? आता ह्याच्यामध्ये खरं म्हणजे प्रशासनाने, माझं वैयक्तिक मत आहे, म्हणजे मी काही इंजिनियर नाही किंवा आर्किटेक्ट बरोबर. नाही, पण मला काय वाटतं की समजा आता आमचा परिसर आहे, आपल्याला माहिती आहे आता समोर एक 50-100 एकरचा रिकामा प्लॉट पडलाय. बरोबर. त्यामध्ये भविष्यात बहुतेक व्यवहार होत आहेत. कुणीतरी बिल्डर येतोय, मग बिल्डर आले की व्यवहार होणार. कुणीतरी शेतकरी, कुणीतरी जमीन विकणार, स्कीम उभ्या राहणार, कॉर्पोरेशनला जाणार, सँक्शन होणार, कम्प्लिशन होणार. बरोबर आहे. तोपर्यंत कोणाचंच काही लक्ष नसतं. मग बिल्डिंग उभ्या राहिले की मग अरे मग इथं रोड मोठा व्हायला पाहिजे होता, मग रोडचं काम सुरू. अरे इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, मग लाईन टाका. बरोबर. मग इथं जरा लोड यायला लागलं इलेक्ट्रिसिटी, मग ते डीपी वगैरे वाढवा. म्हणजे अगोदर आपण म्हणतो ना, अगोदर पायान मग कळस, शहराला एक प्री प्लॅनिंगची आवश्यकता आहे. म्हणजे अगोदर पायान मग कळस. आपण काय करतो, कळस सगळं बांधून ठेवतो आणि मग आता कुठं काय कसं करायचं, त्यामुळे हे सगळ्या समस्या उद्भवतात असं मला असं वाटतं. बरोबर की हा अजून 10 वर्षानंतर शहर कसं असणार आहे. आज मेट्रो येते, हडपसरपर्यंत गेली, तिकडे रामवाडीपर्यंत गेली, उद्या खडकवासलेली गेली. एकदा मेट्रो गेली की माझ्यासारखा माणूस पण काय म्हणणार की खडकवासल्यावरनं मला शिवाजीनगर कोर्टात यायला किती वेळ लागतोय मेट्रोने? 10 मिनिटं. बरोबर. एसी मध्ये बसलं, मेट्रोमध्ये ट्रॅफिक नाही, 10 मिनिटात मी गेलो. मी तिकडे जागा घेईल ना, बरोबर. 5 गुंठ्याचं प्लॉट घेईल, मोठं घर बांधेल. कशाला पाहिजे मला शहरामध्ये? बरोबर. म्हणजे हे शहर असं वाढत जाणार आहे. बरोबर. त्याचा विचार आताच कुणी केला तर भविष्यातल्या येणाऱ्या समस्या कुठेतरी बरोबर त्या कमी होऊ शकतात. त्या दृष्टीने आता काय आपण शिकवायची गरज नाही, खरं प्रशासनाला माहिती पाहिजे. बरोबर. साधं उदाहरण आहे, आम्ही आताही ट्रॅफिक मध्ये 1.5 तास अडकून पडलो. बरोबर. लॉकडाऊनच्या काळामध्ये इतका हजारो 500 किती कोटी माहित नाही मला, तो तुमच्या विद्यापीठ चौकातला ब्रिज अख्खा पाडून पाडला. बरोबर. बरोबर. किती प्रॉब्लेम झाला. मग वकील म्हणून मला काय वाटतं की ज्यांनी कोणी तो प्लॅन केला, तो पूल बांधला, 2-5 वर्षामध्ये तो अख्खा पूल पाडून टाकला, 1500 कोटीचं वाटोळ झालं. मग ज्यांनी हे प्लॅन केलं त्यांना काहीतरी शिक्षा द्या ना, की भविष्यात दुसऱ्या इंजिनियरला कळेल की चुकीचं काम केलं तर आपल्याला पनिशमेंट होऊ शकते. बरोबर. काहीच नाही. पूल केला काय, पाडला काय, आता नवीनही बांधतील, हजारो कोटी केले. बीआरटी केली काय, बीआरटी बंदही करून टाकली. बरोबर. हजारो कोटीचा चुराडा झाला. या गोष्टीचा कुणीच विचार करत नाही. मग हे कुणी करायला पाहिजे? प्रशासन, सरकार, कुठंतरी काहीतरी त्याचा ताळमेळ जमला पाहिजे ना. बरोबर. तर कंट्रोलमध्ये राहील. नाही तर वस्ती वाढत चालली, नंतर तुम्ही रोड करणार, ट्रॅफिक जाम होत राहणार, नुकसान व्हायचं त्यांचं होत राहणार. बरोबर. बरोबर. अर्थातच सर फार इंटरेस्टिंग पॉडकास्ट हा आजचा झालेला आहे. आणि मी प्रेक्षकांना एक विनंती करेल की मी पण एक यंग युवा आहे आणि आमचे मार्गदर्शक म्हणजे सरांकडून पण एक सर्वांसाठी एक छोटासा मेसेज की आम्ही कोणत्याही ड्रग्ज असो किंवा अशा कोणत्याही गोष्टीला समर्थन करत नाही. तर सर्वांना एकच विनंती असेल, आयुष्यात काहीतरी चांगलं करा आणि अभ्यास करा. जसं सरांनी मगाशी सांगितलं की सरांचं आणि पुस्तकाचं नातं फार जुनं आहे. बरोबर. तर स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. खूप साऱ्या वेगवेगळ्या संधी आहेत. संगत चांगली ठेवा. बरोबर. संगत चांगली ठेवा. अशा गोष्टींचा वेळच्या वेळी फायदा करून घ्या. कुठे कोणती अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर त्याचा फायदा करून घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. सर पुन्हा एकदा थँक्यू तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये आला त्याबद्दल सर. आणि फार इंटरेस्टिंग पॉडकास्ट होता जसं मी सांगितलं. पुढच्या वेळेस काहीतरी आक्रमक पॉडकास्ट करू तुमच्या बरोबर. आणि माझे काही कन्सेप्ट आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आपण एक छान असा पॉडकास्ट लवकरच करू. नक्कीच नक्कीच. सर थँक्यू सो मच. आल्याबद्दल आभार सर. मलाही तुम्ही एके टॉक मध्ये ब्रॉडकास्ट मध्ये बोलवलं. जे काही माझ्या 33 वर्षाची प्रॅक्टिस झाली, जे काही अनुभव, बरोबर, ज्या अनुभवातून आम्ही गेलो आणि जे काही आपल्या मुलाखती दरम्यान मी व्यक्त केलंय, बरोबर, त्यातनं जर नवीन तरुण मुलांचा काही फायदा झाला, प्रशासनाला काही बोध घेता आला, बरोबर, त्या गोष्टीचा मलाही आनंद होईल. तर मला इथं बोलण्याबद्दल माझ्यातर्फे धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.